एक महत्त्वाची बातमी आहे। हेरगिरी प्रकरणी अटकेतील रवी वर्माबाबत अनेक मोठे खुलासे समोर आले। रवी वर्मानं जाणीवपूर्वकच हेरगिरी केल्याचं एटीएसच्या तपासात समोर आलेलं आहे। पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधीच एटीएसला रवीच्या हेरगिरीची माहिती मिळाली होती आणि प्रत्येक माहितीमागे पैसे मिळू लागल्यानंतर रवीची हाव वाढली। रवीनं मोबाईलमधून माहिती डिलीट मारल्याचं देखील तपासात समोर आलंय। हेरगिरी प्रकरणी अटकेतील रवी वर्माबाबत हे अनेक मोठे खुलासे। रवी वर्मानं हेरगिरी जाणीवपूर्वकच केल्याचं एटीएसच्या तपासात समोर आलंय। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच रवीच्या हेरगिरीची एटीएसला माहिती मिळाली होती। एटीएसचं पथक रवीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतं। त्याच्या संपर्कात असणाऱ्यांचा माग काढला जात होता। रवी ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीला नौदलाकडून कंत्राट देण्यात आलं होतं। नोव्हेंबर 2024 ला पायल शर्माची पहिल्यांदा फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। पायल ही हिंदू नसून मुस्लिम असल्याची माहिती रवीला होती, तरीही त्यानं यावर प्रश्न उपस्थित केला नाही।